नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? तर संस्कार्स किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त दाणेदार अशी बेसनच्या लाडूची रेसिपी. तर तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर असे लाडू दिसतात आपले. अ, आतमधून पण तुम्ही बघू शकताय किती सुंदर आणि दाणेदार असे दिसतात आणि जिभेवर ठेवताच चटकन विरघळणारे असे लाडू झालेले आहेत. तर खूप अवघड अशी रेसिपी नाहीये, फक्त व्यवस्थित लक्षपूर्वक केली पाहिजे इतकंच आहे. आणि 1 कप प्रमाणात आपण बेसन घेतलेलं होतं, तर त्या प्रमाणामध्ये जवळजवळ 7 लाडू झालेले आहेत आपले. तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूयात. तर मी इथे विकतच घेतलेलं आहे बेसन, दळून घेतलेलं नाहीये. आणि 1 कप मी बेसन घेणार आहे म्हणून पाऊण कप एवढी मी साखर घेतलेली आहे आणि 3 वेलची घेतलेली आहे. तर गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. अर्धी वाटी एवढं दूध घेतलेलं आहे, तूप लागणार आहे आपल्याला. तर साहित्य खूप जास्त नाहीये. आणि आता आपल्याला काय करायचं, ही साखर वाटून घ्यायची, म्हणजे पिठी बनवून घ्यायची त्याची. आणि त्या साखरेमध्येच वाटताना आपल्याला ही वेलची ऍड करायची. तर त्याचा हिरवा भाग काढून घेऊयात आपण आणि आतमधले जे काळे दाणे त्याचे ते ऍड करूयात. तर आता ही छान अशी बारीक पावडर करून घ्यायची आपल्याला. तर इथे आपली साखरची म्हणजे पावडर पिठी साखर झालेली आहे तयार. आता 1 कप पूर्ण भरून मी बेसन घेतलेलं आहे, तर व्यवस्थित दाबून दाबून भरलेलं आहे. तुम्ही बघू शकताय, म्हणजे भरपूर असं बेसन आहे त्याच्यामध्ये. आता हे व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे सगळं बेसन छान चाळून घेतलंय आणि अर्ध्या कप पेक्षा थोडस जास्त असं मी तूप घेतलेलं. आता कढई तापत ठेवूयात आपण. आणि जे आपण तूप घेतलं होतं त्यातलं आता 1-2 चमचे त्यात उरल एवढं तूप आपण ठेवून बाकीचं ऍड करूयात कढईमध्ये. आणि जे बेसन आपण चाळून घेतलं होतं ते पण आता ऍड करूयात. आता गॅस खूप मोठा ठेवायचा नाही आपल्याला. आणि प्लीज शक्यतो जाडबुडाच्याच भांड्याचा वापर करा तुम्ही इथे. आता इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला न थांबता सतत हलवत राहायचंय, ह्याला मिक्स करत राहायचंय. म्हणजे बेसन आपल्याला खाली लागू द्यायचं नाहीये. आणि एकदम मंद आचेवरती व्यवस्थित असं परतून घ्यायचंय आपल्याला. तर तुम्ही बघू शकताय मी कंटिन्यू त्याला मिक्स करून घेतेय. तर जवळजवळ एक 20 मिनिटं तरी तुम्हाला लागतील, व्यवस्थित जर तुम्ही परतून घेतलं तर. म्हणजे ही पूर्ण प्रोसेस करायला 20 मिनिटं लागतील. तुम्ही बघू शकताय किती छान व्यवस्थित असं आपलं बेसन भाजलं जातंय. आणि जे आपण तूप बाजूला ठेवलं होतं, आता ते थोडंसं थोडंसं आपल्याला ऍड करायचंय. छान व्यवस्थित अगदी घमघमाट सुटला पाहिजे बेसनचा, इतकं व्यवस्थित आपल्याला ते भाजून घ्यायचंय. आता मी त्याच्यामध्ये होतं ते पण तूप थोडंसं ऍड करतेय. तर तुम्ही बघू शकताय, कलर वरून कळत असेल तुम्हाला की बेसन आपलं व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. खूप घाई करायची नाही, गॅस खूप मोठा करायचा नाहीये. जर तुम्हाला अगदी व्यवस्थित आणि चटकन तोंडात टाकताच विरघळणारे लाडू हवे असतील तर एकदम व्यवस्थित आणि स्लो मध्येच त्याला प्रोसेस करायची. कंटिन्यू तुमचा हात चालू राहायला पाहिजे. आणि आता अगदी 2-2 चमचे करून आपल्याला दूध थोडं थोडं ऍड करायचंय त्याच्यामध्ये. तर दूध पण आपल्याला खूप जास्त घालायचं नाहीये त्याच्यामध्ये. फक्त त्याला व्यवस्थित असं दाणेदार टेक्स्चर आलं पाहिजे, त्यासाठी आपण दूध ऍड करतोय. मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित. आणि जेव्हा आधी टाकलेलं दूध व्यवस्थित सगळं शोषून घेतलं जाईल बेसन मध्ये, तेव्हा परत आपल्याला ऍड करायचंय. तर असं एक 2 ते 3 वेळा तुम्ही करू शकता, त्यापेक्षा जास्त करायचं नाहीये. म्हणजे अगदी हलका हलका जर तुम्ही 1 चमचा भर दूध टाकत असाल तर एक 5-6 वेळा टाकू शकता तुम्ही. पण अगदी जर जास्तीत जास्त ऍड करत असाल तर एक 2 ते 3 वेळेपेक्षा जास्त नाही ऍड करायचंय. तुम्ही बघू शकताय किती सुंदर असा रंग आलेला आहे बेसनला. आणि आपण जे अर्धा पेला दूध घेतलं होतं त्याच्यापेक्षा अजून म्हणजे त्याच्या पण अर्धच आपण दूध वापरलेलं आहे आणि अर्ध दूध राहिलेलं आहे.
आता हे सगळं मिक्स करून झाल्यावरती त्या कप मध्ये जे तूप शिल्लक होतं 1 चमचाभर ते आपण शेवटी ऍड करतोय. बघू शकताय तुम्ही. आता फक्त 1-2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचंय. आता व्यवस्थित असं आपलं बेसन परतून झालेलं आहे. आता गॅस बंद करूयात आणि हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचंय आपल्याला. आता हलकंसं पसरवून ठेवायचंय आपल्याला, कारण ते थोडंसं नॉर्मल म्हणजे कोमट झालं पाहिजे. तुम्हाला थोडंसं जवळून पण दाखवते मी. तुम्ही बघू शकताय किती मस्त असं बेसन भाजलं गेलेलं आहे. तर कंटिन्यू हात ह्यासाठीच चालवायचा की जर ते खाली लागलं तर मग ते खूप कडवट असं लागतं. आता इथे बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे. आता जी पिठी साखर आपण मिक्सरला वाटून ठेवली होती ती ऍड करूयात. तर 1 कप साठी आपल्याला म्हणजे 1 पाऊण कप एवढी साखर पुरेशी आहे. म्हणजे गोडवा पण ठीक प्रमाणात होतो त्याचा. खूप जास्त गोड नाही होत किंवा खूप असे फिक्के पण नाही होत. पण जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 1 कपला 1 कप एवढी साखर घेऊ शकता. आता हे सगळं छान एकजीव करून झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता की मी ह्याच्यामध्ये कुठलेही ड्रायफ्रुट्स यूज केलेले नाहीये. तर हे लाडू असेच तुम्ही बनवून बघा. तुम्हाला कशाचीच गरज वाटणार नाही त्याच्यात ऍड करण्याची. आणि छान असे वळून घ्यायचेत आपल्याला लाडू. तर एक मध्यम आकाराचे साधारण 7 तरी लाडू बनतात त्याच्यामध्ये. बघू शकताय तुम्ही किती सुंदर असा लाडू दिसतोय आणि किती व्यवस्थित वळल्या गेला तो. आता आपण असेच बाकीचे पण सगळे लाडू बनवून घेऊयात. आणि जाडबुडाची जर कढई असेल तर खाली लागण्याची भीती खूप कमी असते. त्याच्यामुळे शक्यतो जाडबुडाचंच भांडं वापरायचं. खूप मस्त असे लाडू होतात. त्याच्यावरची चकाकी पण खूप छान दिसते. बघू शकताय तुम्ही. आता असेच आपण सगळे लाडू बनवून घेऊया. तर इथे माझे लाडू बनवून झालेले आहेत. आणि तुम्ही बघू शकताय किती सुंदर असा रंग दिसतोय. आणि चवीला तर खूप मस्त झालेले आहेत. म्हणजे काय आपण म्हणतो की खाताना बऱ्याच वेळेला खूप जास्त प्रमाणात टाळूला चिटकतात लाडू आणि मग ते गिळताना खूप त्रास होतो. तर तसा ह्याचा त्रास नाही होत. म्हणजे तुम्ही सहज खाऊ शकता. आणि तुम्हाला तोडून पण दाखवते मी की आतून पण किती व्यवस्थित असे दाणेदार दिसतायत लाडू. तर मंडळी तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि जर तुम्हाला माझे रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा. आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्याचसोबत बेल आयकॉनही प्रेस करा. जेणेकरून जेव्हा पण आपल्या रेसिपीचे व्हिडिओ अपलोड होतील तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तर तोपर्यंत मस्त राहा आणि खुश राहा. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल मंडळ आभारी आहे. तर पुन्हा एकदा भेटूयात आपण अशाच एका रेसिपी सोबत.